सावधान म्हणून रोड समाप्त झालाय. माझ्या मनात आलेलं दगडात मण्यार साप आहे विषारी. तुम्ही आता इथं झोपणार आहे का संध्याकाळी? इथे झोपणार तुम्ही. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आपण आता थेट निघालेलो आहे हरिश्चंद्रगडाच्या दिशेने. आता सगळ्यांनी ड्रेस वगैरे पुन्हा एकदा चेंज केलेत. अजून जेवण करायचं आपल्याला, कोणी जेवण केलेलं नाही, त्यामुळे जेवण करून आपण नंतर गडाकडे प्रस्थान करणार आहोत. आपण आता आलोय हॉटेल मुक्तांगण इथं आणि या इथंच आपण फायनल आता जेवण करण्याचा निर्णय घेतला. इथं भाकरी चपाती वगैरे सगळं आहे आणि हॉटेल मुक्तांगण चांगलं हॉटेल आहे, सर्व्हिस पण चांगली आहे त्यांची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकर दिलं त्यांनी. काय नाव आहे तुझं? परी. परी सारखे डान्स करतो. परी अभी देखो कैसे डान्स करते है. कर 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 डान्स. आता मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवेवरती आणि या इथं आपण आता गडावर जाण्यासाठी पुन्हा एकदा पेट्रोल टाकतोय. काल रात्री आपण तिकडे पेट्रोल टाकतो होतो सातारमध्ये, आता पुन्हा आपण या इथं पेट्रोल टाकतोय गाडीमध्ये आणि इथून डायरेक्ट आपण आता गडाच्या पायथ्याला जाणार आहोत. आठ वाजलेले आहेत रात्रीच्या आणि रात्रीच्या 8 वाजता आपण कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य या ठिकाणी पोहोचलेलो आहे. कळसुबाई हरिश्चंद्रला पुढे जाताना पहिल्यांदा या ठिकाणी पावती फाडावी लागते. कितीची पावती येतात आपल्या इथं? पर पर्सन 30 रुपये. पर पर्सन गाडीचे 100 रुपये आणि पर पर्सन 30 रुपये. ओके ओके चालेल. काय डिस्काउंट नाही का? पर पर्सन 30 रुपये आहे आणि गाडीचे 100 रुपये. सावधान. महसूल व वन विभाग अधिसूचना मार्च 2014 शासन क्रमांक हे सगळं पूर्ण घाट सेक्शन आहे आणि हालत खूप खराब झाली मित्रांनो. आम्ही ज्या रोडनं आलो होतो तो रोडचं काम चाललंय आणि मध्येच रोड समाप्त झाला आहे. या ठिकाणी बघू शकता. आता गाडी इथून खाली आणणं शक्य आहे. दुसरा तो ऑफ रोड आहे, त्यानं खरं तर आत्ताच आलो होतं, परंतु आम्ही आलो इथून. रोडचं एक इथलं काम चाललंय त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला काही कळलंच नाही. रात्री 8:30 वाजले आणि इथं रेंज पण नाही आहे गुगल मॅपचा वापर करायला. आता आपण फायनली आपण बेस विलेजला पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी शिवश्री हॉटेल आहे. कशी काय आता प्रोसेस इथून पुढे प्लॅनिंग? तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही गडावरती जाण्याचा प्लॅन केलेला आहे फायनल. आता रात्री वाजलेले आहेत 9. आता इथून जाणार आहे. इथून जवळपास 2 तास लागतील आम्हाला वरती पोहोचण्यासाठी आणि आमच्याबरोबर इथले जे गाईड आहेत शिवश्री हॉटेलचे, त्यांचं नाव आहे रोहिदास म्हणून. तर मित्रांनो फायनली आम्ही आता ट्रेक करायला चालू केलेला आहे आणि रात्रीच्या 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही इथून गडाच्या पायथ्यावरून निघालेलो आहे सर्वजण. आता साधारण 2 तास लागतील इथून वरती पोचायला आणि आमच्यासोबत इथले गाईड्स आहेत, त्यांचं नाव रोहिदास आहे. तुम्हाला पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कधी काही एमर्जन्सी लागलं तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता. आणि आता रात्रीचं एवढं काही खास शूट होणार नाही आहे, त्यामुळं मला तुम्हाला पण जास्त काही दाखवता येणार नाही, कारण चेहरा काही एवढा स्पष्ट दिसणार नाही आपला. तर ब्लॉग जेवढं काही थोडंफार होईल तेवढं करतो मेन आणि डायरेक्ट तुम्हाला गडावरती गेल्यानंतरच तिथलं काय असेल ते माहिती देण्यात येईल. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आत्ता बघू शकता हरिश्चंद्राच्या गडाच्या आता चढायला सुरुवात करतोय. पायथ्याला आहे आणि इकडे आपले सगळे गँग आहे. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे फोटो नाही येणार, व्हिडिओज काढतोय आता. ही सगळी आपली गँग आहे. आमच्यासोबत गाईड रोहिदास आहेत. रोहिदास यांच्यावरती जरा फोकस केलं तर बरं होईल. तर हे गाईड आमच्यावर रोहिदास आहेत, तर ते आज आम्हाला गाईड करणार. आणि एक टॉमी पण आहे, तो सपोर्टसाठी आमच्या बरोबर येतोय.
भेटलेली माणसं. मित्रांनो नाही काय करत रात्रीचं येताना तुम्ही बघू शकता अशीच जनावरं असतात. तर पायाकडे बघून तुम्ही या. मण्यार साप आहे विषारी. मण्यार साप रात्रीतच बाहेर निघतो. मित्रांनो फायनली आपण गडावरती पोचलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला ज्यांच्याकडं हॉटेल शिवश्री यांच्याकडं आपलं कॅम्पेनिंग होतं तर त्यांचं इथं हे काय म्हणतात टेंट वगैरे बेस कॅम्प म्हणता येईल याला. तर या इथं आहे गडावरचा. तर हॉटेल नीलकंठेश्वर हॉटेल शिवश्री असं शेजारीच आहे. आणि आता इथं पण व्यवस्था आहे झोपण्याची, आतमध्ये व्यवस्था आहे झोपण्याची, परंतु आम्ही तिकडे बाहेर टेंट लावलेत त्या साईडला. मला त्याचा टेंटकडे घेऊन जातो. त्या साईडला टेंट वगैरे लावलेत. तर आपल्याला टेंटमध्ये झोपायचं आहे. इकडे टेंट लावण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. अजून एक टाकायचं आहे. बॅटरी दाखव. अजून एक त्याला कोटिंग आहे. या ठिकाणी टेंट लावण्याचं काम चालू आहे. पूर्ण फुल पॅकिंग टेंट. उद्या आपल्याला उद्याचा नंबर पाहिजे काय? व्हॉट्सअप नंबर चॅटिंगला ग्रुपमध्ये कुणाला कोणी सुद्धा आपल्याला हरेश्वरच्या ट्रिपच्या ग्रुपमध्ये घ्या. नंबर टाका ब्लॉग मध्ये. आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून टाका त्यांना. आमच्या एकामेका आपले गाईड रोहिदास आणि आपले गणेश भाई तसेच रमेश भाऊ त्यांना मदत करतात टेंट लावण्यासाठी या ठिकाणी. तर गणेश भाऊ ट्रेनिंग घ्या थोडंसं, म्हणजे पुढच्या ट्रिपला कधी आपण टेंट घेतलाच तर आपल्याला उपयोगी पडेल. रोहिदास हे आपल्याला ट्रेनिंग देतात आपल्या टीमला. गुत्त्या जाऊन टेंट लावून झोपायचं. या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, बघू शकता. इकडे हे हॉटेल यांचं जेवण वगैरे चाललेलं आहे. आपलं आतमध्ये जेवण वगैरे इथं जेवणाचं किचन आहे म्हणता येईल. घरगुती पद्धतीने एकदम बघू शकता तुम्ही. आतमध्ये चूल वगैरे पेटवलेलं आहे, तुम्हाला नंतर दाखवतो. ठरवून घ्या किती आपण झोपायचं ते. रात्र पूर्ण 3 टेंट लावलेत. एका टेंटमध्ये 3 जण झोपणार आहेत. तर बघू शकता तुम्ही. आपले गाईड रोहिदास यांनी आपल्याला सगळे 3 टेंट लावून दिलेले आहेत, व्यवस्थित एकदम सोय करून दिलेली आहे. आतमध्ये जेवण चालू आहे. इकडं जेवण झाल्यानंतर आपण मग या टेंटमध्ये झोपणार. हे बाबा रात्रीचे एकटेच आलेत आणि येताना अनवाणी आलेत, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि आता इथं शेकोटी करून शेकोटीच्या कडेलाच त्यांनी अंथरूण वगैरे टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथंच ते झोपणार आहेत. येताना सगळं त्यांनी खाण्यापिण्याचं सामान एकट्यानंच आणलं आहे. आणि येताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे बॅटरीसुद्धा नव्हती. एवढ्या जंगलात आम्हाला बॅटरी असून चालणं मुश्किल होतं, परंतु विदाऊट बॅटरीचे आणि साहित्य घेऊन, भरपूर साहित्य त्यांच्याकडे जेवणाचं होतं. तुमचं गाव कुठलं बाबा? खालचं कुठलं? पाचणे. रोज येता होय तुम्ही मग? असं बाजार संपलं म्हणजे मग जावं लागतं ना. होय का? किती दिवसात ना संपलं? होय का? आणि आला की असं इथं बाहेर झोपता का? नाही काय बनवतोय तोर बरं. मग तुम्ही आता इथं झोपणार आहे का संध्याकाळी? इथं झोपणार आता मी. मग गार लागणार नाही आमच्यासारखं? हा, मग तुम्हाला कळेल आम्ही कसं जगतो. आमच्यासारखं जगा ना तुम्ही. नाही, तुमचं जगणं खरंच कठीण आहे. स्ट्रगल भरपूर आहे. बडाई कोणा नाही झोकू, जमणारच नाही कोणाला तरी. आपल्यासारख्यांना जमतंय, तरुण पोरांना चालायचं जमणं. काय म्हणायचं? तुम्ही चप्पल बिन चप्पलाचा तुमच्या नावाचा करून देतो. तुमच्या आपलं काय घालत नाही? तुमच्या नावाचा करून देतो. कंचा पंडित म्हणा का असा बोलतोय हो. नाही सत्य बाळा. म्हणजे देवासाठी घालत नाही का तुम्ही?
असं आहे का? आल्या कशाला आल्या कशाला देवाची ही दिंडी ज्ञानोबाची. ओके ओके. आपण सगळे सारखे आहेत का नाही? हा बरोबर. पण माय करण्यात फरक आहे का नाही? फरक आहे. आणि मग कसले ते तुम्ही कोण आणि मी कोण सगळे सारखे सगळे सारखेच बरोबर आहे. मग करते. तर या ठिकाणी मित्रांनो आपली जेवायची वेळ झालेली आहे आणि सगळे आता जेवायला बसले. तिथं आहे ना जागा राजा? बटाट्याची भाजी, चपाती, भात.